बघा, नवी मुंबई करता सुजलाम सुफलाम आणि भयमुक्त नवी मुंबई, लोकाभिमुख महानगरपालिका असं नवं सरकार आणण्याच्या दृष्टीने आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध करतोय. चांडाळ चौकडीच्या नातेवाईकांच्या जाचातून केवळ टेंडर युक्त जी महानगरपालिका ज्यांनी केली होती त्यांच्यातून मुक्त करण्याकरता शिवसेनेने हे पाऊल उचललेलं आहे. जी कामगार वस्ती आहे, माथाडी कामगार आहेत, कामगार वर्ग आहे, त्यांना त्यांच्या हक्काची चांगली घरं देणं, मोठी घरं देणं, 24 तास पाणी पुरवठा करणं, ग्रामीण भागामध्ये चांगले रस्ते देणं, चांगले फुटपाथ देणं, केवळ मलमपट्टी नव्हे तर संपूर्ण नवी मुंबईचा विकास एम्सच्या धर्तीवरती या ठिकाणी आरोग्य सुविधा पुरवणं, त्याचबरोबर यामध्ये एक चांगलं टुरिझम सेंटर बनवणं, त्याचबरोबर विविध पद्धतीने नवी मुंबई सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टीने अनेक प्रकल्प या ठिकाणी राबवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. खासदार, तुम्ही आता म्हणालात की तुमची लढाई ही भाजपा बरोबर नाहीये तर नायकांच्या बरोबर, नेमकं काय आहे? नवी मुंबईमध्ये आमची जी लढाई आहे ती शिवसेना मूळ भाजपवासी विरुद्ध NJP पार्टी. ही भाजप नाहीये, बीजेपी नाहीये, NJP नाईक जनता पार्टी यांच्या बरोबर आमची लढाई आहे. नगरसेवक हे काम करणारे तिथे आम्हाला निवडून द्यायचे. नंदी बैलाप्रमाणे गुबू गुबू केल्यावरती मान हलवणारे स्वतःचे नातेवाईक आम्हाला नको आहेत. सर्वसामान्य जनता, जी जनता नवी मुंबईमध्ये या ठिकाणी काम करते, या ठिकाणी राहते, यांच्यातील प्रतिनिधी आम्हाला त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून पाहिजेत. नंदी बैलाप्रमाणे मान हलवणारे, सूर्याला चंद्र म्हणणारे आणि चंद्राला सूर्य म्हणणारे नगरसेवक लोकप्रतिनिधी नको आहेत. नवी मुंबईचे विकास करणारे लोकप्रतिनिधी आम्हाला हवेत. तुम्ही नोव्हेंबरमध्ये प्रचार करताय नवं सरकार, एक संघ लढणार, म्हणजे नेमकं काय? म्हणजे संघाचे लोक आमच्या बरोबर आहे. एक संघ म्हणजे सर्व जाती गोष्टीतील, सर्व विविध भाषेतील, विविध प्रांतातील, सर्व राज्यातील लोक एक संघ म्हणून नवी मुंबईचा विकास करणार. फक्त स्वतः आणि स्वतःच्या कुटुंबातील मंडळी नव्हे तर एक संघ प्रमाणे सर्व समाजातील प्रतिनिधी, सर्व राज्यातील प्रतिनिधी, सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधी एकत्र येऊन काम करणार. त्याला आम्ही एक संघ म्हटलंय. तुम्ही अर्थ जर संघ घेत असाल तर तुमचा म्हटलेलं आहे, पण संघाचे लोक तुम्हाला भेटलेत का? नाराज हे बघा, नाराज गट आहे. आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे नाराज कोण आहेत, काय आहेत. परंतु आमची लढाई ही भाजपशी नाहीये. आम्ही केंद्रातील नरेंद्र मोदींजींचं नेतृत्व आम्ही मान्य केलेलं आहे, त्यांच्या सोबत आम्ही काम करतोय. तुम्ही मला एक तरी उदाहरण द्या. नरेंद्र मोदी असतील, अमित भाई शाह असतील, भारतीय जनता पार्टी असेल, त्याच्यावरती विरोधक जे टीका करतात त्याला एक तरी उत्तर या नवी मुंबईतून आलेलं आहे का? एक तरी उत्तर, प्रत्युत्तर. या उलट जी लोक माननीय मोदी साहेबांवर, माननीय फडणवीस साहेबांवर, माननीय अमितभाई शाह, माननीय केंद्राचं धोरण असेल त्याच्यावर टीका करतात, अशा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे अशा व्यक्तींबरोबर यांच्या BKC मध्ये कुठल्या कुठल्या हॉटेलमध्ये मीटिंग होतात, त्यांचा एकोपा कसा आहे याची उदाहरणं आपल्या समोर आहेत. भाजपच्या केंद्रीय धोरणाविरुद्ध ज्यांनी ज्यांनी टीका केली त्यांच्यावर यांनी कधी टीका केली आहे का? या उलट यांनी शिवसेनेवर टीका केली. जी शिवसेना केंद्राच्या धोरणासोबत आहे, जे मोदी साहेबांसोबत आहे, त्यांच्यावर या टीका करण्यात त्यांचा अख्खा दिवस जातो. परंतु भाजपच्या विरोधकांवरच्या विरोधात एक चकार शब्द यांच्याकडनं येत नाही. तुम्ही तपासा. गणेश नाईकांनी जाहीर आरोप केला होता की शिवसेना हरामाचा पैसा काढते. या आरोपाला कसं उत्तर द्या? मगाच मी तुम्हाला सांगितलं की यांचा व्यवसाय काय, काही नाही. ज्या ठिकाणी एका बाजूला पुनर्विकासाला विरोध करायचा आणि प्रत्येक ठिकाणी चिरंजीवांना खंडणी वसुली करायला लावायची,
मिस्टर 5% कोण होते हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. अहो मला सांगा, शिक्षण मंडळातल्या विद्यार्थ्यांच्या दुधामध्ये पैसे खाणं, तुमच्या कपड्यामध्ये पैसे खाणं, बुटामध्ये पैसे खाणं, त्याला हरामचा पैसा म्हणतात. चिक्कीमध्ये पैसे खाणं. तर या शहराला माहित आहे की कुणी लुटलेलं आहे, मिस्टर 5% कोण आहे. त्यामुळं त्यांनी शिंदे साहेबांबाबत बोलू नये. शिंदे साहेबांची उंची आणि यांची उंची याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. शिंदे साहेबांची दखल अख्ख्या राज्याने देशाने घेतली. यांना मानपूरच्या पलीकडे कोणी ओळखत नाही. यांच्याकडे कुठलं खातं हे लोकांना माहीत सुद्धा नाही. यांना महापालिकेच्या पलीकडे कोणी ओळखत सुद्धा नाही. त्यामुळं त्या टीकेला आम्ही धीर घालत नाही. शिंदे साहेबांच्या बाबतीत यांना असूया आहे, कारण शिंदे साहेब एक सर्वसामान्य कार्यकर्त्यातून, सर्वसामान्य नगरसेवकामधून त्या ठिकाणी नगरविकास मंत्री झाले, त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री झाले, आज उपमुख्यमंत्री आहेत, एका पक्षाचे सर्वोच्च नेता आहेत. आज एक सर्वसामान्य कार्यकर्ता नरेंद्र मोदी साहेबांसमोर बाजूला बसतो. तोच माणूस महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून बसतो, तोच उपमुख्यमंत्री म्हणून बसतो. आणि माननीय आपले जे काही नामदार आहेत, स्वतःला नवी मुंबईचे मुख्यमंत्री समजतात, त्यांना नवी मुंबई पलीकडे त्यांना स्थानच नाहीये. गेले कित्येक वर्ष मंत्रिपदापासून वंचित होते. आता त्यांना मंत्रिपद दिलंय, ते सुद्धा त्यांना जंगलात पाठवलंय, जंगलाचं नेतृत्व करायला त्यांना दिलेलं आहे. आणि त्यामुळे शिंदे साहेबांच्या बाबतीत त्यांच्यामध्ये पोटदुखी आहे, एक असूया आहे. म्हणून शिंदे साहेबांवरती ते आरोप करतात. तुम्ही सांगा, आता जे ते मंत्री झालेले आहेत, यापूर्वी महाविकास आघाडीची सत्ता होती. शिंदे साहेबांनी जर पाऊल उचललं नसतं तर हे आता मंत्री झाले असते का? नाही. त्यांना रवींद्र चव्हाण जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत, ते जेव्हा मंत्री होते तेव्हा त्यांच्याबद्दल सुद्धा पोटदुखी होती. स्वतःच्या पक्षातील रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल सुद्धा त्यांची पोटदुखी होती. केंद्रीय मंत्र्यांबद्दल तुमच्या केंद्रीय मंत्र्यांबद्दल पोटदुखी आहे. त्यामुळे केवळ पोटदुखी ही आपल्यापेक्षा कोणीतरी मोठं होतंय याची आहे. एकनाथ शिंदे साहेबांवर ही पोटदुखी आहे, त्यांची हा राग आहे. त्यांनी आरोपी केले एफडी मोडल्या भूखंड लाटले. मी त्याचं उत्तर तुम्हाला दिलं की भूखंड कोणी लाटले. प्रदूषणाचे कारण होता. तुम्ही म्हटलं त्याच्यामध्ये युद्ध पातळीवर तुम्ही प्रयत्न करणार, प्रदूषण कमी करणार, म्हणजे नेमकं काय करणार? हे बघा, या ठिकाणी जे काही प्रदूषण वाढतंय त्यासाठी एसटीपी प्लॅनची गरज आहे, वेगवेगळे स्प्रिंकलर लावण्याची गरज आहे, जागोजागी या ठिकाणी झाडं लावण्याची गरज आहे. तुम्ही पहा काय परिस्थिती आहे या ठिकाणी, नवी मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे. तुम्ही MIDC एरियात मध्ये जा, बघा झोपडपट्टी कशी बकालपणे चालली. त्या ठिकाणी शौचालयांची व्यवस्था आहे, महिलांना शौचालय नाही आहेत, हॉस्पिटल्स नाही आहेत. या तुम्ही ठाणे शहरात चला, त्यांनी व्हिजिट करावं. फक्त बेलापूर भागातले मुख्य रस्ते नाही त्यांनी दाखवावेत. जर आतमध्ये ग्रामीण भागात बघा काय परिस्थिती आहे. जी जुनी गावं आहेत, अरे स्मशानभूमीमध्ये ज्या ठिकाणी प्रेत जाळतात त्या ठिकाणी शेड नाहीये, त्या ठिकाणी रस्ते नाहीयेत. कसली 25 वर्ष सत्ता तुम्ही भोगली. तुमच्या कामगार वस्त्यांमध्ये, सोसायट्यांमध्ये तुमच्याकडे कामं महानगरपालिका करत नव्हती. अरे महानगरपालिका टॅक्स घेते, लोकांकडनं टॅक्स घेते आणि त्या ठिकाणी कामं करू शकत नाही म्हणून उत्तर देते. 25 वर्ष तुम्ही सहन कसं केलं या गोष्टी? या गोष्टी बदलल्या, शिवसेनेने बदलल्या, एकनाथ शिंदे साहेबांमुळे बदलल्या गेल्या. पुढचा महापौर कोण असेल? पुढचा महापौर शिवसेनेचा असेल. आणि शिवसेना, आणि पुन्हा सांगतो, शिवसेना आणि मूळ भाजपवासी अशी जी आमची युती आहे त्यांचा पुढचा महापौर असेल. महापौराचा चेहरा कोणी दाखवले की आमचा महापौर अमुक असेल असं कधीच सांगितलं जात नाही. घराणेशाहीचा चेहरा नसेल, जो चेहरा त्या नवी मुंबईला माझं स्वतःचं शहर आहे, माझ्या सभोवतालच्या नागरिकांचं शहर आहे, माझ्या पापाचं शहर नाही आहे, तर माझ्या बरोबरच्या नागरिकांचं शहर आहे असा मानणारा नगरसेवक, जो नंदी बैलाप्रमाणे मान हलवणारा नसेल, असा नगरसेवक या नवी मुंबई महानगरपालिकेचा महापौर असेल. घराणेशाही हा मुद्दा प्रत्यक्षात राहिलाय का शिल्लक आता? सगळ्या दोन्ही पक्षांनी चर्चा तिकडे दिलेली. हे बघा, घराणेशाही याचाच अर्थ मी आणि केवळ माझे बगल बच्चे असा होतो. घराणेशाही याचा अर्थ
तू या पक्षात जा, मी त्या पक्षात राहतो, नाही जमलं तर पुन्हा या पक्षात या, अशा पद्धतीने जे काही चाललेलं आहे. मंदाताईंचं तुम्ही स्टेटमेंट ऐकलेलं आहे. खऱ्या अर्थाने घराणेशाही म्हणजे काय मंदाताईंकडनं तुम्ही ऐका. बघा मी म्हटलं ना भाजप नाही, तुम्ही म्हणता ते प्रचारात दाखवा कुठे आहे. कुठं? अपवाद झाला. हे हिंदी कोणाला पाहिजे